एका एअरपोर्टमध्ये सतत प्रवाशांच्या तक्रारी यायच्या की त्यांचे बॅगेज उशिराने मिळते. त्या एअरपोर्टने हा वेळ कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, प्रोसेसेस सुधारल्या, कर्मचारी वाढवले, जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रवाशांच्या तक्रारी काही कमी होत नव्हत्या. शेवटी त्यांनी तक्रार नोंदणी करण्याचं ठिकाण ते तिथून हलवून 200 मीटर पुढे अंतरावर नेऊन ठेवलं आणि एखाद्या जादूप्रमाणे बऱ्याच तक्रारी कमी झाल्या. मित्रांनो, यामागे एक सायकोलॉजिकल कारण आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सहज उपलब्ध असते तेव्हा ते वापरण्याचा मोह जास्त वेळा होतो. हीच गोष्ट आपल्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीबरोबर पण होत आहे. गुंतवणूक आपण दीर्घ काळासाठी करतो, परंतु त्याचे जे परिणाम आहेत किंवा त्याचे जे स्टेटस आहेत ते आपल्याला लाईव्ह दिसत असतात. फक्त मोबाईलमध्ये एक ॲप ओपन केलं की लगेचच आपल्याला आपला पूर्ण पोर्टफोलिओ दिसतो आणि दर मिनिटाचा, दर सेकंदाचा रिपोर्ट पण त्याच्यामध्ये दिसतो. प्रत्येक स्टॉक किती चढलाय, किती पडलाय, मार्केट कुठे चाललंय याची इत्थंभूत प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती आपल्याला मिळत असते आणि तेच खरं कारण आहे आपल्या डिससॅटिस्फॅक्शनचं. त्यामुळे साहजिकच आपली मानसिक आंदोलनं देखील मार्केट बरोबर वर खाली होत असतात. तेव्हा रोज रोज आपली गुंतवणूक किती वाढली हे बघण्याची खरं तर बिलकुल आवश्यकता नाहीये. तसं केलं तर कधीही तुम्हाला निश्चिंत मनाने जीवनाचा आनंद घेता येणार नाही. कारण शेअर मार्केटचा स्वभावच आहे वर खाली जाण्याचा आणि त्यानुसार तो होतच राहणार. त्यासोबत आपणही दोलायमान व्हायलाच पाहिजे असं नाही. गुंतवणूक करताना खूप विचार करून केली पाहिजे, पण एकदा गुंतवणूक केल्यानंतर रोज रोज तिचं काय झालं हे बघण्यामध्ये बिलकुल वेळ वाया घालवू नका.